सरमपुंज डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आलेली आहे। समाजाच्या एकोप्यामध्ये सर्वजण आलेले आहेत। आपण काय सांगणार आज जयंती निमित्त? माझं नाव शंकरराव वानखेडे आहे। मी ज्येष्ठ समाजसेवक नागपूर। अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचं जे लिखाण होतं ते वास्तव लिखाण होतं आणि त्यांनी गोर गरिबी वंचित या लोकांवर अन्यायग्रस्त होते अशा लोकांवर आपलं लिखाण दिलं। त्यांनी ते दीड फक्त शाळेत गेले होते, परंतु त्यांनी कादंबरीत त्याचे विचार त्यांनी आपल्या इथं जेव्हा मांडले ते गोरगरिबाला धरून खऱ्या अर्थाने अन्याय कसा होतो अशा प्रकारे त्यांनी, त्याचप्रमाणे ते मुंबई हे गुजरातमध्ये जाणार होते तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी त्यांनी मोरारजी देसाई यांनी त्याच्यावर बंधन आणलं होतं की जे मी या संदर्भात भाषणे देतील त्याला जेलमध्ये टाका। तेव्हा अण्णाभाऊ साठे यांना गायनाच्या शाहिरीच्या माध्यमातून माझी महिना गावाला राहिली त्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी अण्णाभाऊंनी या स्वातंत्र्य महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपली हजेरी दिली आणि त्याच्यामुळे आज मुंबईची राजधानी, मुंबई जी आहे राजधानी आहे हे महाराष्ट्रामध्ये जे आहे हे अण्णाभाऊ साठेंनी घेतलेले त्यावेळेचे परिश्रम आहे। हे आपला जास्त वेळ घेणार नाही एवढं म्हणून माझी दोन झाले। आजच्या जयंतीनिमित्त युवा वर्गांना आपला काय संदेश द्याल? मी युवा वर्गांना संदेश देतो की त्यांनी शिका, संघटित संघर्ष करा। शिकल्याशिवाय आता जगात काहीच राहिलं नाही। तुम्ही जेवढे शिकाल तेवढी तुमची किंमत वाढेल। जर शिकले नाही तर तुमचं कोणीच दखल घेणार नाही। म्हणून अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा। जे कठाळे संस्थेचा प्रमुख आहे। आज अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती ज्या महाराष्ट्रात या देशामध्ये मोठ्या उत्सवात साजरी करत आहोत आणि मी सर्व मातंबंधूंना, समाजातील सर्व लोकांना, कामगारांना, कष्ट करणारा, मेहनत करणारा सर्व अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मानव मुक्तीचा धडा सांगणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाणारा माणूस यांनी आपल्या प्रतिभावंताच्या याच्यामध्ये ताकदीच्या बळावर जे साहित्य निर्माण केलं हे जगातील कोणतेच साहित्यिक एवढा मोठा नाही ते दीड दिवसामध्ये माणूस यांनी 40 कादंबऱ्या लिहिल्या, 10 पथनाट्य लिहिलं, यांनी शेकडो असे 70 पुस्तके लिहिली। हा जगातील एकमेव असा साहित्यिक आहे आणि विद्रोही साहित्य आहे ज्यांनी त्याच्या साहित्याने गवतालाही भाले पुडतील अशा प्रकारचं परिवर्तन साहित्य अण्णाभाऊंनी असं साहित्य लिहिलं। आतापर्यंत या जगातील विद्रोही, महाराष्ट्रातील विद्रोही साहित्य आणि क्रांतिकारी साहित्य लिहिणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊच आहे, दुसरे साहित्यिक नाही आहे। आणि म्हणून अण्णाभाऊंना या देशात सर्व लोक मानतात की अण्णाभाऊ साठे एवढा मोठा साहित्यिक आहे ज्यांनी सर्व कामगारांना, वंचितांना, उपेक्षितांना सर्वांना संघटित करणं आणि जागृत करण्याचं काम त्यांनी लढा दिला। एवढा कोणी लढा दिलेला नाही। काय संदेश द्याल तुम्ही आजच्या युवा पिढीला? हेच सांगतो की अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे
ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी इथच्या युवा पिढीला हेच सांगतो की वेशन बंद झालं पाहिजे समाजामध्ये आणि लोकांनी मातृभाषेची युवकांनी शिकलं पाहिजे. अण्णाभाऊंच्या पुस्तका वाचल्यामुळे जेव्हापर्यंत परिवर्तन होणार नाही, कुठेतरी न्याय मिळणार नाही. न्यायासाठी असेल तर संघर्ष करावा लागेल, आपल्याला शिकावं लागेल, जे करावं लागेल. जे याची मी कधीच अवहेलना करत नाही. तुम्ही आपल्या ठिकाणी योग्य आहे आणि तुम्ही तर माझे मार्गदर्शक आहे, तर तुम्ही जे बोलले असेल ते योग्यच आहे. फक्त माझा मुद्दा हाच होता की शिक्षण प्रणालीमध्ये ही आरक्षणचा जो मुद्दा सुरू आहे तो समान असावा, बस हाच एक उद्देश आहे. हा, एखादा व्यक्ती मारवाडी समाजामध्ये 2 करोड देऊ शकतो, पण तो एखादा असेल ना. 70% लोक प्रत्येक मारवाड्यांकडे 2 करोड नसतात ना. आता मी तर ऍक्टिव्हानी आहे. मला कोणी म्हटलं की माझे मॅडम 4 व्हीलर आहे का फॉर्च्युनर, मी तर मारवाडी आहे, पण माझ्याजवळ तर ऍक्टिव्हासाठी फॉर्च्युनर नाही आहे. मी तर तो खूप मोठा, पण पैसा नव्हता तर काही बनले नाही. म्हणून आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत आहे. म्हणायचं तात्पर्य असं आहे की हा स्टेज आज विचारधारेचा आहे. किशोर भाऊंचे विचार